की अशोक खरात याने मास पॉप्युलेशनला कसं मॅनिप्युलेट केलं। सर्वात पहिले खरातने आपली खोटी ओळख बनवली, म्हणजे स्वतःची हिरो इमेज बनवली। खरात स्वतःला कॅप्टन म्हणून घ्यायचा, म्हणून साहजिकच लोकांच्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण झाला। लोकांना वाटलं की हा शिस्तप्रिय आणि अनुभवी माणूस आहे। सायकोलॉजीमध्ये याला हॅलो इफेक्ट असं म्हणतात, म्हणजे व्यक्तीच्या एका चांगल्या गुणामुळे आपल्याला त्याच्या बाकीच्या गोष्टीसुद्धा चांगल्या वाटू लागतात आणि मग आपण त्यांच्या चुकाकडेही दुर्लक्ष करतो। त्याने वापरलेली दुसरी टेक्निक, भीतीचं वातावरण। त्याला लोकांच्या भीतीला कसं कॅश करायचं हे माहिती होतं। त्याच्या सो कॉल्ड दरबारामध्ये विचित्र आवाजे असायचे आणि फिरणारे साप असायचे। तिथे उपस्थित असलेली एखादी व्यक्ती जेव्हा खूप घाबरते तेव्हा साहजिकच तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीच्या विचार करण्याची शक्ती संपलेली असते। याला ॲमिगडाला हायजॅक म्हणतात। ॲमिगडाला फ्लाईट और फाईट रिस्पॉन्स यासाठी कारणीभूत असते आणि नेमक्या याच वेळी तो त्या व्यक्तींचा तारणहार बनून यायचा। म्हणजे आधी भीती दाखवायचा आणि नंतर स्वतःच आधार द्यायचा। म्हणजे तेव्हा आपल्या मेंदूवर अशी छाप पडते की हाच व्यक्ती आपल्याला वाचू शकतो आणि याला म्हणतात ट्रॉमा बॉन्डिंग। जसं की मनी हेस्टमध्ये एका सीनमध्ये दाखवलं आहे। आणि जेव्हा भीती आणि लाज एकत्र येते त्यावेळेस माणूस गप्प राहणे पसंत करतो। महिलांना तीर्थ म्हणून गुंगीचं औषध दिलं जायचं आणि त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करून त्याला एक रिच्युअल म्हटलं जायचं। खरातने लोकांच्या आत्मसन्मानावर घाला घातला, जेणेकरून मदतीसाठी कोणीच बाहेर जाणार नाही। त्यानंतर तो व्हिडिओ शूट करायचा आणि नंतर ब्लॅकमेल करायचा आणि जेव्हा पुरावे समोर आले तेव्हा तो म्हणायला लागला की हे सर्व AI ने बनवलेलं आहे। त्याला म्हणतात गॅसलाइटिंग, म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सत्य असतानाही ते खोटं ठरवून दुसऱ्याला वेड्यात काढणं। आणि या मॅनिप्युलेशनमध्ये साथ देणारी सर्वात मोठी गोष्ट जी होती ती म्हणजे नेत्यांसोबत कनेक्शन। पीडितांना वाटत राहिले की सिस्टीम यांच्या बाजूने आहे, म्हणजे सर्व ठीक चाललंय। यामुळे त्या माणसाची एक पॉवरफुल इमेज तयार झाली। आता शेवटी एक विचार करा, यात अशोक खरातने खरंच कोणती जादू वापरली होती का? त्याने सर्व सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजीजचा वापर केला आणि सत्तेचा वापर करून घेतला। मला आशा आहे की तुम्ही हे सर्व पॅटर्न भविष्यामध्ये ओळखू शकाल आणि कोणाच्या जाळ्यात कधीही अडकणार नाहीत। धन्यवाद।